आणि तुमचं चॅलेंज मी कंप्लीट केलं आहे. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आता मी बिल्डिंगच्या ह्याच्यात म्हणजे स्टेअर्सवर स्टार्ट करते व्लॉग. तर आज संडे आहे आणि मी डिमार्टला चालली आहे पप्पांसोबत. तर आणि ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालं आहे. 12 वाजले. मी हेअर ऑइलिंगचा व्हिडिओ करणार आहे आज, सो डोंट फॉरगेट. आता मी पटकन जाऊन आले. डन विथ द शॉपिंग. आता जस्ट बाहेर आलो. सो एक मिनिट मला बसू दे. ती मॅट घे ना. सो ऑन युअर रिक्वेस्ट की मम्मीने तेल लावायचं डोक्याला आणि मी तेल लावून बाहेर जायचंय, ते पण अशी टाईट सिल्की काय म्हणतात त्याला, स्लीक कोम्बिंग करून आणि ट्रेडिशनल ड्रेस घालून. तर ती रिक्वेस्ट मी आज कंप्लीट करणार आहे तुमची. मी केस. अँड आज संडे. भरपूर लावायचं का? पण हे आता खराब केस आहेत. नॉर्मली मी नाही लावत. जर खूप असे खराब केस असतील ना, बाहेर वगैरे पॉल्युशन मध्ये जाऊन आले असेल तर नाही लावत. बट ऑन युअर रिक्वेस्ट. आणि तेल लावून तर मी कधीच बाहेर नाही गेली. आज पहिल्यांदा जाणार आहे. तसं जाऊ पण नाही ना मम्मी. धूळ चिटकते. कशाला असं काय चॅलेंज करायचं? असं नाहीये. मग काहीतरी असेल ना, म्हणून लोकांनी सांगितलं. अगं असं नको बोलू मम्मी. इट्स म्हणजे चॅलेंज म्हणून कन्सिडर करायचं आपण. हे रोज रोज नाही करणार आहे ना, म्हणून. ऍक्च्युली मम्मा असं का बोलतेय, कारण की तेल लावून ना बाहेर नाही जायचं. आणि खराब म्हणजे खूप खराब आहेत माझे. सिटीमध्ये वगैरे जाऊन आले ना. बुक्स आणल्या का काल? आणले बुक्स. संचितची पण द्यायची होती एक, ती पण दिली. अँड बुक्स आणले, नोटबुक्स. आणि ते पेपर पण थोडे संपले होते, ते पण आणले. प्रोजेक्ट पेपर. तर पॅराशूटचं ऑइल यूज करतोय आम्ही. काय असं का बघतोय? बघू नको तू, व्हिडिओ येतोय पूर्ण येतोस. तर पॅराशूटचं ऑइल यूज करते ती नेहमी. ते होममेड आहे ना, ते यूज करतो आम्ही. बट त्यात खूप स्मेल आहेत. तर आता बाहेर नाही जाऊ शकत ना ते लावून, म्हणून हे लावते. आता हे 20 मिनिट्स मसाज करणार चांगलं तेल. अँड मग मी आवरून निघेल बाहेर. झोप येईल असं तेल लावलं. ऍक्च्युली झोप येईल मला. आणि सकाळी लवकर उठली आहे मी, 6 वाजता उठली आज. मम्मा मी आता चहा बंद करणार आहे. चहा पण नाही. ए टोस्ट नाही आणायचंय. मग मन होतं माझं. टोस्ट आण थोडे, 1 किलो कॅम्प मध्ये जाऊन. टोस्ट विकनेस आहे माझी. मी लाव खाली वन कर जरा. शनी महात्मा आहे आज तुझा. सोमवारी पण आज नाही. मी ना पीनट बटर वगैरे पण आणलंय मम्मी. आता अरे पीनट बटर नव्हतं म्हणून मी मिल्कशेक नव्हते पाहिजे. मिल्कशेकच बोलते आपलं. बनाना स्मूदी विदाउट मिल्क. आम्हाला काय करायचं? कर ना व्हिडिओ चालू. चालूच आहे व्हिडिओ. महिना झाला चालू. मम्मी हो आता कधी पण तुला मला पैसे पाठवायचे असले नाही, माझं चित्र हो का? अरे वा, माझं चित्र तुझ्या पण मोबाईल मध्ये माझं चित्र येईल ना? नाही ना, नाही का? नाही
फक्त तुलाच दिसणार ग, मला नाही दिसणार. हा का, असं पण असतं. हो. ओके. बिचारी मम्मी झोपली होती, तिला उठवलं. दीदीच्या ह्याच्यात पण कसं दीदीचं चित्र दिसतं तसं माझ्या ह्याच्यात माझं दिसतं, पप्पांच्या ह्याच्यात पण पप्पांचं दिसतं. ओके ओके. वेडा झालायस का तू? काय बोलतोय? म्हणजे तूच पाठवायचे का सगळ्यांना, कोणी तुला पाठवू नाही शकत. तुझ्या अकाउंटला लिमिट आली मम्मी. हा. हो, फक्त तूच सगळ्यांना पैसे हो. पाठवायचे. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. चुकून कोणी पहिले पाठवलं सगळ्यांनी मला तर कॅश द्या, मग मी माहिती भरून येते आणि नंतर पाहिजे तेवढे तुम्हाला देते. काय एक कर बंद व्हिडिओ. सॉरी गाईज, तर मी आत्ता निघते. मला खूप लेट झालं आहे सिरियसली. आम्ही 4:30 वाजता निघणार होतो. मी काहीच आय नो मी बिलकुल आवरलेलं नाही आहे आणि त्यात केस पण. मी जाऊन सांगते तुम्हाला, थांबा 1 मिनिट. तर जसं की तुम्ही मला सांगितलं होतं की लोकांमध्ये जाऊन व्हिडिओ काढ, तर मी खूपच लोकांमध्ये आली आहे. दाखवते. इकडून ती पालखी येते, यात्रा आय मीन रथ येते. चालू आहे का नाही? चालू आहे. डिवाइडर के लेफ्ट साइड से चलते हुए आगे बढ़ना प्लीज. सेज हे बघा तुमचं चॅलेंज चंपुकली. ही आमच्या भारतीयांची दिव्य असा वारसा आहे. हा एक आमचा आध्यात्मिक महत्व आहे, आध्यात्मिक वारसा आहे आणि समाजाने देवदादांच्या कृपेमुळे या वारशाचे वितरण काढला तू? महत्व आहे, आध्यात्मिक वारसा आहे आणि हा आपल्या देवदादांच्या कृपेमुळे या वारशाचे वितरण. हे संभाजी महाराज उद्यान आहे ना, तर त्याच्या समोर काय रोड आहे बोलली तू? हा भूक पण लागली, डोकं पण दुखतंय, मळमळ पण होते. काय करू? आणि मी गोळी घेऊन पण नाही आले, घ्यायची होती मला, मी विसरले. एकदम चपट आहे आणि मी पण घातला होता पण ते सुटलं, म्हणजे पिन सुटल्या. कसं ठेवू? खाऊन बघ. आपण रात कुठे घाललेत अजून? हे बघ बार्बिक्यू सॉस आहे. रोल्समेनिया. रोल्समेनियामध्ये जास्ती क्वांटिटी असते, थोडं छोटं वाटतंय मला.
हाय गाईज, ब्लॅक टिकली नाही चांगली दिसत का खूपच. मी ॲक्च्युली काहीच मेकअप वगैरे पण करायला टाईम मिळाला नाही. 6:30 वाजून गेलेत, मी पटकन घरी झाले. हॅलो, तर मी आत्ता घरी आले अँड येता येताना म्हणजे मी एकटीच आले. तो तिकडे म्हणजे त्याची फॅमिली तिकडे होती, तर तो तिकडे गेला आणि येताना इतकं ट्रॅफिक लागलं मला. मी ॲक्च्युली वेगळ्या रोडनी यायचं होतं, बट मला तो रोडच सापडला नाही, तर मला मंडईतनं यायला लागलं. म्हणजे सिटीत ते दगडूशेठ वगैरे तिकडून आले आणि इतकं घाण ट्रॅफिक आणि प्रत्येक सिग्नल लागला मला. सो आणि पाऊस पण लागला थोडासा येताना. अँड काय नाही, मग आले मी घरी. मला एक गोष्ट त्या रथयात्रामधली इतकी आवडते ना, लाईक क्लेनिनेस आणि फालतूपणा बिलकुल नाही. सगळे आपल्या शिस्तीत चालणार, रिस्पेक्टफुली. मुलींना तर बिलकुल असं नाही का, काहीच छेडछाड वगैरे बिलकुल नाही, उलट रिस्पेक्टफुली सगळे हे करतात. ऑफकोर्स म्हणजे ते इस्कॉनच्या ह्याच्याकडनं असतं, इस्कॉनच्या साईडने असतं मॅनेजमेंट. आणि तिकडे क्लेनलीनेसचं मी सांगत होते, म्हणजे मी बघितलं, रेकॉर्ड नाही केलं मी, की जशी यात्रा पुढे पुढे जाते ना, तसं मागून ते लोक म्हणजे इस्कॉनचेच असतात, ते लोक कचरा गोळा करतात लिटरली. त्यांचे काही व्हॉलेंटियर्स असतात तिकडे, तर ते गोळा करतात. तर ही गोष्ट मला खूपच म्हणजे आवडली. आणि लास्ट इयर पण आम्ही गेलो होतो, बट आम्ही एका म्हणजे SP कॉलेजच्या तिथेच बसून होतो. आम्ही असं दुसरीकडनं बघितलं नव्हतं. सो येस, दिस वॉज थोडासा डिफरंट एक्सपिरियन्स. अजून काय, आता डोकं इतकं दुखतंय माझं, ॲक्च्युली सकाळपासून दुखतंय आणि मला कळत नाही मी काय करू. म्हणजे झोप पण झाली आहे, सगळं झालं आहे, बट आय डोंट नो. माझं सकाळपासून उठल्यापासून डोकं दुखतंय, 6 वाजल्यापासून. आणि मी आता गोळी घेते बस आणि ब्लॉग एंड करते. सो येस, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या 3 सबस्क्रायबर्सनी मला हेअर ऑइलिंगचा चॅलेंज दिला होता, ज्यात की मला हेअर ऑइल करायचे होते मम्मीकडनं अँड ट्रेडिशनल ड्रेस घालून बाहेर जायचं. म्हणजे तिघींनी वेगवेगळं सांगितलेलं, मी कंबाईन केलं. तर तिघींचं असं होतं, म्हणजे कंबाईन सांगते मी, की फर्स्ट तर मम्मीनी हेअर ऑइलिंग करायचं, खूप सारं तेल लावायचं आणि तेल लावून बाहेर जायचं. थोडं होतं की ट्रेडिशनल ड्रेस घालायचा आणि 4th असं होतं की पार्टिशन न करता केसांना असं काहीतरी हेअरस्टाईल बनवून खूप सारे पिन्स लावून जायचं. तर मी ॲक्च्युली हा व्हिडिओ नंतर शूट करते जाऊन आल्यानंतर. मी आहे ना बन बांधला होता जाताना, म्हणजे पिन्स वगैरे लावून, बट मला हेअरस्टाईल्स इतके येत नाही आणि म्हणजे कोणी हेल्प करायला पण नव्हतं, मम्मी अवेलेबल नव्हती. तर त्यामुळे मी बन घालून गेले होते, बट लाईक तिकडे पोचल्यानंतर तो पूर्ण असा सुटला होता. मला नाही येत, म्हणजे मी खरंच खूप बॅड आहे ह्याच्यात हेअरस्टाईलिंगमध्ये. माझे नेहमी असेच असतात केस, नाहीतर मग क्लचर लावलेलं असतं. तर मी जेवढं माझ्याकडनं होतं मी माझं बेस्ट दिलं. सो मला सांगा तुम्ही आता, म्हणजे मी चॅलेंज केलं आहे आणि मला असं लोकांमध्ये जाऊन असं काही हे नाही वाटलं की इन्फिरियर नाही वाटलं की मी तेल वगैरे लावून आली. बट मला नाही आवडत असं बाहेर जायला तेल लावून. लोकांचं असं काही नाही, बट इन जनरल जरी कोणी नसलं ना तरी माझं म्हणजे जे रुटीन फिक्स असतं की मी रात्री तेल लावणार आणि सकाळी धुणार. तर त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे त्याच्या अलावा काहीतरी असं केलंय मी हे. सो हे आता मी चॅलेंजेस कन्सिडर करते आणि तुम्ही पण ॲज अ चॅलेंजेस कन्सिडर करा. असं तेल लावून बाहेर जाऊ नका, मी तर इतकंच सांगेन. बाकी मग तुमचं म्हणजे तुम्हाला जे पण आवडेल ते तुम्ही करू शकता. आय एम नॉट इन्फ्लुएन्सिंग यू. सो येस, मी तुम्हाला जाताना माझा आउटफिट नाही दाखवला, म्हणजे ट्रेडिशनल ड्रेस घालायला लावलेला. सो मी हा अनारकली घातलाय. हा अनारकली रेडीमेड नाही आहे ॲक्च्युली, हा DIY आहे. मी आणि माझ्या फ्रेंडनी म्हणजे जेव्हा मी कथ्थक करायचं तर तेव्हा आम्ही हा कस्टमाइज करून घेतलेला आणि हा कम्प्लिटली DIY आहे. तुम्हाला ह्या ड्रेसबद्दल किंवा अजून पण माझं कलेक्शन जे पण आहे मला आवडेल, म्हणजे इंटरेस्ट आहे तुम्हाला दाखवण्यात. तर तुम्हाला पण जर हवा असेल असा व्हिडिओ मी आउटफिट्सवर किंवा मी काय काय ड्रेस म्हणजे कस्टमाइज केलेत किंवा डिझाईन करून घेतलेत, तर त्यात पण तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मला कॉमेंट्समध्ये सांगा. मला त्यावर व्हिडिओ बनायला खूप खूप जास्त आवडेल, बिकॉज माझं हेच सगळं मला खूप आवडतं या गोष्टी. आणि कपडे तर माझा फेवरेट असा टॉपिक आहे. सो येस, डू लेट मी नो. ऑल्सो मला ना त्या लोकांचं नाव घ्यायला पण आवडतील. सो सर्वात आधी ना मला आदितीने सांगितलं होतं. देन रीमा म्हणून एक आहेत, त्यांनी पण मला सांगितलेलं. आणि 3rd सबस्क्रायबर माझे 1 मिनिट मी लिहून घेते, वेट. तर माझ्या 3 सबस्क्रायबर्सनी मला टोटल हे चॅलेंज सांगितलं होतं, तर त्यांचं मी थोडं म्हणजे कंबाईन करून हा व्हिडिओ बनवला पूर्ण.
तर फर्स्ट मला आदितीने सांगितलेलं, आदितीची ही सेकंड रिक्वेस्ट होती, तिने आधीच्या व्लॉगमध्ये पण मला सांगितलेलं. सो येस आदिती, तुझं झालंय का ते पण मला सांग. अँड म्हणजे तुझे रिक्वेस्ट फुलफिल करू शकले का मी असं. मग आहेत एनी, रीमा, मला हे प्रोनाऊन्सिएशन नाही माहिती म्हणजे एनीचं काय, अँड ग्रे गिम्बो. तर असे हे 3 होते. तर त्यांच्या रिक्वेस्टमुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे. जर तुमची पण काही रिक्वेस्ट असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा, मी करेल. आणि तुमचं चॅलेंज मी कम्प्लीट केलं आहे. सो प्लीज मला कमेंट करून सांगा, ज्यांनी पण मला सांगितलं होतं चॅलेंज करायला, म्हणजे मला कळेल की तुम्ही हा व्हिडिओ बघितला आहे. सो येस, भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.